आता सुरू करूया महाविद्यालयीन शिक्षणाचा दुसरा अंक। कोणत्याही कॉलेज किंवा क्लासच्या मदतीशिवायच कॉमर्स आणि लॉ या पदवी शिक्षणाच्या सर्व विषयांचा अभ्यास मी स्वतः वाचून नोट काढून केलेला आहे। मी कॉमर्सच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करत होतो तेव्हा अंजली कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात होती, तरीही तिची ऑडिट या विषयाची शिकवणी मी घेतलेली आहे। माझ्या वाचनात आलेले आहे की काही माणसे उपजत कल्पकता असलेली म्हणजे ओरिजिनली क्रिएटिव्ह असतात, तर काही जण इतरांच्या कल्पकतेतून शिकून कल्पक झालेली अशी म्हणजे मॅनिप्युलेटिव्हली क्रिएटिव्ह अशी असतात। मी बहुधा दुसऱ्या प्रकारचा, आयुष्यभर निरीक्षणातून शिकणारा। शिकलो मात्र शहाणा झालो की नाही हे काही सांगता येणार नाही। दरम्यान खोपोलीला असताना संगमनेरला बँकेत नोकरी लागल्यावर पदवीचे पुढील शिक्षण करण्याच्या खटपटीला मी लागलो होतो। मी पुणे विद्यापीठाचा इंटर सायन्स पर्यंत पोहोचलेला विद्यार्थी, पण संगमनेरला शिवाजी विद्यापीठाचे महाविद्यालय होते। तेथे पुणे विद्यापीठातील शिक्षण जमेस धरले जात नव्हते, शिवाय कधीही बदली झाली असती। 1977च्या अखेरीस म्हणजे 1978च्या सुरुवातीस माझी संगमनेर येथून पनवेल शाखेत बदली झाली। माझी पत्नी अंजली माझ्या अगोदर म्हणजे 1979 मध्ये कॉमर्स पदवी पास झाली आणि तेव्हा लौकिक अर्थाने मी फक्त 11वी पास होतो। शेवटी पनवेलला आल्यावर पुढील शिक्षण झाले, अर्थात नोकरी करता करता। बँकेत माझ्या कामाच्या डेस्कवर टाईप केलेला एक कागद मी चिकटवून ठेवलेला होता। मजकूर होता, ओ गॉड, गिव्ह मी द करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, द स्ट्रेंथ टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, अँड विस्डम टू नो द डिफरन्स। देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचे धैर्य मला दे, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची ताकद दे, आणि या दोहोतील फरक जाणण्याचे शहाणपणही दे। नोकरीत असताना सायन्सचे शिक्षण घेणे अशक्यच नव्हते। काही कारणाने पुढे बँकेतच करिअर करायचे झाले तर कॉमर्स योग्य राहील म्हणून मी मुंबई विद्यापीठाच्या डिस्टन्स एज्युकेशन सेंटरमध्ये पत्राद्वारे कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला। आमच्या बँकेच्या हाऊस जर्नलमध्ये दी नानी पालखेवाला यांच्याबद्दल त्यांचे सहकारी कोणीतरी गुप्ते यांनी लिहिलेली आठवण छापून आलेली होती। ती अशी, हे गुप्ते आणि नानी पालखेवाला हे रेसकोर्सवर घोड्यांच्या रेसच्या तिकिटांचे बुकिंग क्लार्क म्हणून काम करत। बुकिंगची वेळ संपताच हे गुप्ते आणि अन्य क्लार्क रेस बघायला जात असत। नानी पालखेवाला मात्र बुकिंगची खिडकी लावून घेत असत आणि सरळ अभ्यासाचे पुस्तक काढून वाचन करत असत। बाहेर रेस चौकीनांचा चाललेला गदारोळ, आरडाओरडा यामुळे ते जराही विचलित होत नसत किंवा कोणता घोडा रेस जिंकला या इतर क्लार्क यांच्या चर्चेतही ते जरासाही रस घेत नसत। जिथे जेव्हा जसा वेळ मिळेल तो वाचन अभ्यासात कारणी लावण्याचा ध्यास घेतलेला हा ऋषी मला आदर्शवत वाटत असे। मी खोपोली पनवेल खोपोली हा प्रवास नेहमीच ट्रकमधून करत असे। नाश्ता जेवण करून दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन मी सकाळी ठीक 8:45 वाजता घराजवळच्या पुणे मुंबई हमरस्त्यावर येऊन ट्रक पकडत असे। ट्रकमध्ये बसल्या बसल्याच मी माझ्या सॅकमधून माझ्या अभ्यासाचे पुस्तक काढत असे। पनवेल येईपर्यंत साधारण पाऊण तास वाचन होत असे। साधारण 9:15 वाजता मी बँकेत पोहोचत असे। ट्रकमधून उतरल्यावर बँकेत जायला उशीर होतोय असे वाटले तर मी चक्क ऑटो रिक्षानेही जाय करीत असे। बँकेत काउंटरवर कस्टमर नसतील तेव्हाही मी वाचन करत असे। परतीच्या प्रवासात मात्र फारसे वाचन होत नसे। घरी वेळ मिळाला तर नोट्स किंवा प्रश्नोत्तर लिखाणाचा सराव करत असे। 1978 ते 1982 या 4 वर्षात मिळून मी कॉमर्स पदवीधर झालो। अजूनही स्वतंत्र व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण जिवंत होते। आता नोकरीतून बाहेर पडायचे तर पुढे काय शिकावे असा प्रश्न उभा राहिला। पुन्हा तोच प्रश्न, नोकरी करता करता चार्टर्ड अकाउंटंट होणे शक्यच नव्हते, कारण त्यासाठी CA कडे इंटर्नशिप केल्याशिवाय परीक्षा देता येत नसे। ठीक, तर मग मी सरळ मुंबईच्या हिंदुजा लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। कॉमर्सची पदवी मिळवून कायद्याचे शिक्षण सुरू केले तेव्हा माझे वडील हयात होते। त्यांनाही खूप आनंद झाला होता। ते 26 नोव्हेंबर 1985 रोजी स्वर्गवासी झाले। 1982 ते 1985 या सलग 3 वर्षात मी LLB पदवी पूर्ण केली आणि वकिलीच्या प्रॅक्टिससाठी लागणाऱ्या सनदेसाठीचा अर्जही सादर करून टाकला।
मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे मी अन्य काही कलाही शिकून घेतल्या, जसं टाईपरायटिंग, शॉर्ट हँड, संगणकावरील काम. तर या कलांचा अभ्यास आणि उपयोग कसा होतो हे आता मी तुम्हाला सांगतो. इंटर सायन्स नंतर शिक्षण अर्धवट सोडल्यावर लौकिक अर्थाने माझी शैक्षणिक पात्रता फक्त SSC पास इतकीच धरली जाऊ शकत होती. त्या काळात इतक्या शिक्षणावर फक्त खाजगी कार्यालयात कारकून म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता होती. पेपरात नोकरीविषयक जाहिरात पाहिल्या तर ज्यांना टाईपरायटिंग येते आहे त्यांना प्राधान्य असे आणि शॉर्ट हँड येत असेल तर स्टेनो म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळत असे. नोकरी लागली तर लागली, नाहीतर किमान टायपिंग झेरॉक्स असल्यास सेवा देणारा स्वतंत्र व्यवसाय करणे तरी शक्य होईल या इराद्याने मी इंग्रजी टायपिंग शिकून घेतले. माझा त्या कामावर चांगलाच हात बसलेला होता. परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवता यावे यासाठी मी पुण्यातील पिटमन्स इन्स्टिट्यूटमध्ये, मला वाटतं धूत आडनावाच्या बाई तो क्लास चालवत असत, टाईपरायटिंग शॉर्ट हँड क्लासमध्ये मी प्रवेश घेतला. असा प्रवेश घेण्यापूर्वीच मी स्वयंशिक्षण पद्धतीने शॉर्ट हँडचा खूप सराव केलेला होता. त्यामुळे 6 महिन्यातच मी सरकारी परीक्षा देऊ शकेन इतपत प्रावीण्य मिळवलेले होते. बाईंनी मला विचारले, कोणकोणत्या परीक्षेचे फॉर्म भरणार? मी सांगितले टायपिंगची 60 शब्द प्रति मिनिट आणि लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट अशा हायर प्रोफिशियन्सी परीक्षांना मी बसणार आहे. माझे हे बोलणे ऐकून त्या क्लासमध्ये 2-2 वर्ष शिक्षण घेत असलेले अन्य विद्यार्थी हसले. 6 महिन्यात ते कसे शक्य आहे? दूधबाईंनी मला सांगितले की A ते Z आणि परत उलट Z ते A अशी अक्षरे बिनचूकपणे मी सांगेन तितक्या वेळा टाईप करून दाखव. माझे हात जणू पियानो वादकाच्या लयीने चालत होते. बाई उठून बाहेर आल्या. मी त्यांना कागद दाखवला. त्या म्हणाल्या, कागद तपासण्याची गरज नाही. एका लयीत आणि समान वेगाने तू करत असलेले टायपिंग मी लक्षपूर्वक ऐकले आहे. तुला टायपिंग परीक्षेचा फॉर्म भरायला हरकत नाही. फक्त एकदम 60 शब्दाऐवजी तू 40 शब्द आणि 60 शब्द अशा दोनही परीक्षा दे. म्हणजे तुझ्याकडे किमान 40 शब्द प्रति मिनिटचे तरी सर्टिफिकेट असेल. कदाचित तू 60 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा सुद्धा पास होशील, पण जोखीम घेऊ नकोस. शॉर्ट हँडचे सुद्धा तसंच. मी 80 शब्द प्रति मिनिट आणि 100 शब्द प्रति मिनिट अशा दोनही परीक्षा द्याव्यात असे ठरले. मी त्या 4ही परीक्षा दिल्या आणि एकाच वेळी चांगल्या श्रेणीने त्या उत्तीर्ण सुद्धा झालो. पुढे मी बँकेत नोकरीला लागल्यावर बँकेत हिंदी भाषेचा वापर वाढवावा अशी मोहीम सुरू झाली. तेव्हा बँकेने मला देवनागरी टायपिंग शिकायला दररोज 1 तास बँकेच्या वेळात क्लासला जायची सवलत दिली. क्लासमध्ये देवनागरी टाईपरायटर होता, पण तो फक्त तासाभरासाठीच मिळायचा. मग मी एक युक्ती शोधून काढली. मी चक्क इंग्रजी टाईपरायटरवरच मराठी टायपिंगचा तासनतास सराव करत असे. कागदावर अक्षरे कोणती का उमटेनात, मराठी अक्षरे तेथे आहेत असे समजून बोटे योग्य चावीवर म्हणजे बटनावर पडली, कीवर पडली म्हणजे झाले. साधारणपणे 1-1.5 महिन्यातच मी देवनागरी, मराठी, हिंदी हे टायपिंग चांगल्या प्रकारे करू लागलो. मी, माझी पत्नी अंजली आणि माझ्या वकिली ऑफिसातली सहकारी संध्या यांनाही दोनही प्रकारचे टायपिंग 1-1 महिन्यात शिकवलेले आहे. त्या दोघेही सराव आणि मेहनतीच्या जोरावर उत्तम टायपिंग करू लागल्या. एकतर या टायपिंग शॉर्ट हँड कलेमुळे पदवी आणि वकिलीची पदवी यांचे शिक्षण चालू असतानाच मला विविध वकिलांकडे काम करायला तर मिळालेच, शिवाय वकिली मसुदे वाचण्याचा, लिहिण्याचा, त्यातील बारकावे समजून घेण्याचा अभ्यासही झाला. खोपोली या तशा लहानशा गावात मी वकिली सुरू केल्यावर माझी ही कामे मी स्वतःच करत असल्यामुळे गावात टायपिंग करणाऱ्यांकडे माझे कागद कधीच फिरत राहिले नाही. माझ्याकडे कोणकोणते आणि कोणाचे काम आहे याचा कधीही गवगवा झाला नाही आणि अन्य कोणाला मागमूसही लागला नाही. शॉर्ट हँडचा उपयोग जलद गतीने माहिती लिहून घेण्यासाठी तर झालाच, शिवाय कोर्टात माझ्या कामात होत असलेल्या साक्षी पुरावा, युक्तिवाद वगैरे यातील महत्त्वाचे मुद्देही मी लगेच लिहून घेऊ शकत असे. साक्ष चालू असताना मला उलट तपासणीच्या वेळेस कोणते प्रश्न विचारायचे आहेत, युक्तिवाद करताना कोणते मुद्दे खोडून काढायचे आहेत किंवा कोणते मुद्दे जोरकस प्रकारे मांडायचे आहेत त्याचेही टिपण माझे लगेच तयार होत असे. आणि हे काम करतानाही साक्षीदारांचे, वकिलांचे, न्यायाधीशांचे हावभाव, देहबोली यांचेही निरीक्षण करता येत असे. थोडक्यात काय,
कोणतेही कौशल्य गौण समजू नये. त्या कौशल्याचा आपल्या भात्यातील शस्त्र म्हणून आपण कसा वापर करू शकतो ही कला मात्र नक्कीच जमली पाहिजे. आमच्या या इझीबज चॅनेलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.